बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात बघणार आहोत। हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळतेय। नाशिकची जागा शिवसेनाच लढणार हे स्पष्ट झालंय। त्यानंतर नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं नाव आघाडीवर आहे। हेमंत गोडसेंनाच उमेदवारी जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तुळजाभवानीच्या दर्शनाकरता येणाऱ्या भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरता परिसरात एक डॉक्टर आणि अॅम्ब्युलन्स ठेवा असे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी दिले। भाविकांच्या तक्रारीनंतर आरोग्यमंत्र्यांकडून तात्काळ सेवा पुरवण्यात आली। अजित पवारच 18 वर्ष पुण्याचे पालकमंत्री होते। त्यांच्याच हातात पुण्याचा सगळा कारभार होता। मग MIDC भूसंपादन का झालं नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी पुन्हा अजित पवारांना केला। महायुतीतील ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय। ठाण्यातून नरेश म्हस्केंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। यामुळे आता ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट संघर्ष होणार आहे। गेली अनेक वर्ष सत्तेत असणाऱ्या शरद पवारांनी सर्वसामान्यांसाठी कधी कोणती योजना आणली का असा सवाल विचारत मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली। देशात सर्वाधिक योजना मोदींनी आणल्या, मात्र तुम्ही फक्त स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणून मिरवून घ्यायचं। तुम्ही शेतकऱ्यांकरता काय केलं हे आधी बघा असं महाजन म्हणाले। मोदींनी केलेल्या कामामुळे मतदार समाधानी आहेत असं वक्तव्य संदीपान भुमरे यांनी केलंय। तर चंद्रकांत खैरे भोंदू माणूस आहे, त्यांना महत्त्व देऊ नका अशी टीका देखील भुमरेंनी खैरेंवर केली। नाशिकच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। नाशिकमधून उमेदवार निवडून आणणं हीच आमची जबाबदारी, महायुती म्हणून एकत्र पण पक्षाचा निर्णय स्वतंत्र असतो असं बावनकुळे म्हणाले। महायुतीत पालघरच्या जागेवर भाजपनं दावा ठोकलेला आहे। पालघरची जागा जवळपास भाजपला निश्चित आहे। पालघरच्या जागेवर भाजप उमेदवार जाहीर करेल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। आमदार संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख जनाब असा केलाय। यावर प्रतिक्रिया देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी खैरे पूर्वी कट्टर शिवसैनिक होते, आता मवाळवादी झाले आहेत असं म्हटलंय। राज्यामध्ये भाजप मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केलंय। ठाण्यातील महायुतीच्या उमेदवारीवरून विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधला। शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवारीसाठी भाजपनं शिवसेनेला फिरवत ठेवलं। ठाणे दे दो ना असं म्हणायची वेळ शिवसेनेवर आली आणि त्यांना जागा मिळाली असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। सध्या राजकारणातील बोलण्याचा स्तर खालच्या पातळीवर जाताना दिसतोय। व्यक्तिगत टीका करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांवरील वक्तव्यानंतर दिली। विरोधक असला तरी तो आदरणीय असतो, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवावं असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। दैवत कधी बदलत नसतं, देव पावला नाही म्हणून आपण देव सोडत नाही, दैवत सोडणं म्हणजे दैवताला मानलंच नव्हतं अशी टीका अंबादास दानवेंनी अजित पवारांवर केली आहे। भाजपनं स्वार्थाकरता घराघरात वाद निर्माण केल्याचंही अंबादास दानवेंनी म्हटलंय। रायगड लोकसभा मतदारसंघात एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले रामदास कदम, सूर्यकांत दळवी एकत्र आले। दोन्ही नेते महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारात हातात हात घालून गळ्यात गळे घालून प्रचार करताना दिसले। शिवसेनेचे 2 माजी आमदार एकत्र आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। मी एकेकाळी शरद पवार यांना दैवत मानत होतो, आता मी एक वेगळा रस्ता स्वीकारला आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। त्यांच्या स्टेटमेंटबद्दल बोलावं एवढा मी मोठा नसल्याचं अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये आज महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन केलं। यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली। पंतप्रधानांनी भटकती आत्मा याविषयी बोलताना कुणाचंही नाव घेतलं नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। तर मी ना आधी ना आत्ता कुणालाच धमकी दिली नाही असंही अजित पवार म्हणाले। नाशिकच्या जागेबाबत लवकरच निर्णय होईल अशी माहिती अजित पवारांनी दिली। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचाही यावेळी अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला। लुटालुटीचं ठाकरेंनी एक उदाहरण द्यावं असं आव्हान अजित पवारांनी दिलंय। निवडणुकीच्या काळात आरोप होतच असतात, पण डोक्यात प्रकाश पडायला मला 17 वर्ष लागली अशा शब्दात अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेवर उपरोधिक उत्तर दिलंय। रोज कोणी काही बोलत असेल तर त्याला काय उत्तर देणार असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। अशा लोकांची जागा कुठे असते हे आधीच सांगितलंय अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे।
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। ना कुणाचा फायदा ना कुणाचं नुकसान, हाच माझा उद्देश असं स्पष्ट करत संजय पांडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। तसंच त्यांनी उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांना निवडणुकीकरता शुभेच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सकाळी मुंबईकडे येताना तत्परता दाखवली। एका डंपरचा अपघात झालेला त्यांना दिसला। या डंपरमधून ऑइल खाली सांडत असल्यानं दुचाकीस्वार घसरून मोठा अपघात होण्याची भीती होती, शक्यता होती। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला, तिथली परिस्थिती पाहिली। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या मदतीनं रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमध्ये माती टाकली। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 17 मेला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात सभा होणार आहे। मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांकरता मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी प्रथमच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र येणार आहेत। भाजपचा आज मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळावा होतोय। दादरच्या कामगार मैदानावर देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे। यावेळी फडणवीसांची तोफ नेमकी कुणावर धडाडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पंतप्रधान मोदींनंतर आता योगी आदित्यनाथ सोलापूरच्या मैदानात उतरलेत। राम सातपुतेंच्या प्रचाराकरता योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत। भाजपकडून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता जोरदार तयारी सुरू आहे। जनता काम करणाऱ्यांच्या पाठीशी, घरी बसणाऱ्यांच्या नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। राज्याच्या राजकारणाची पातळी खालावली असून विरोधकांकडे काही मुद्दे नसल्यानं ते फक्त शिव्याशाप देत असल्याचं त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। जे महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत उडवतायत, त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान, जिद्द काय असते हे महाराष्ट्राच्या लुटारूंना लोकसभा निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे 2 मेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी गणेश मंदिरापासून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे। डोंबिवलीतील मोठा गाव परिसरातील गावदेवीच्या पालखी सोहळ्याचं ग्रामस्थांच्या वतीनं आयोजन करण्यात आलंय। यावेळी सोहळ्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठेका धरला। पालखीचं दर्शन घेत त्यांनी पालखीला खांद्यावर घेत मिरवलं देखील। सुप्रिया सुळेंनी सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्याचं काम केलं, त्यामुळे सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्यानं पुन्हा एकदा निवडून येतील, असा विश्वास रोहिणी खडसेंनी व्यक्त केला। ही निवडणूक कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, ही विचारधारेची निवडणूक आहे, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। येत्या 3 तारखेला शरद पवारांची मुक्ताईनगरमध्ये सभा होणार असून लोक मवियाच्या मागे उभे राहतील, असा विश्वास रोहिणी खडसेंनी व्यक्त केला। महाराष्ट्रात सगळ्या शाळांना उद्यापासून उन्हाळी सुट्टी सुरू होती आहे। मात्र शालेय मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 मे पासून सुट्टी सुरू होणार आहे। याबाबत विचारणा केल्यानंतर केसरकर यांनी तात्काळ निर्णय घेणार असल्याचं सांगितलं। उद्यापासून सुट्टी देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। नाशिकच्या जागेवरून गिरीश महाजनांनी विविध बैठका घेतल्या। ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांची महाजनांनी भेट घेतली, तर हेमंत गोडसे यांनी महाजनांची भेट घेत जवळपास 1 तास चर्चा केली। आज नाशिकचा उमेदवार जाहीर होईल, असं महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना काँग्रेस पक्षानं नोटीस बजावली आहे। निवडणुकांच्या काळामध्ये पक्षादेश न मानल्यानं आणि पक्षाचं काम न केल्यानं त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र दिनानिमित्तानं हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। यावेळी त्यांनी राज्यातील सगळ्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार असं आश्वासन शिंदेंनी दिलंय। महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। सगळ्यात जास्त थेट परकीय गुंतवणूक मिळवणारं आपलं राज्य आहे, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी हुतात्मा स्मारकावर जाऊन अभिवादन केलं। यावेळी त्यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली। यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली। धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। पोलीस दलाच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं। मान्यवरांना मानवंदना देण्यात आली। जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून विक्रमी मतदान करावं, असं आवाहन महाजनांकडून करण्यात आलं। वाशिमच्या पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी
भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र पोलीस पदक मिळवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। जालन्यामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पोलिसांनी पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते संगमनेरमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला। शासकीय ध्वजारोहण सोहळ्यामध्ये अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र दिनानिमित्त रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तिरंग्याला सलामी देण्यात आली। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागांचे कर्मचारी आणि रत्नागिरीतील नागरिक उपस्थित होते। जळगावात महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी पोलिसांनी पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। गुलाबराव पाटलांनी सगळ्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारी दरम्यान पर्यटकांना मनमोहक दृश्य बघायला मिळाली। नवेगाव निमढेला या भागात पर्यटकांना नयनतारा वाघीण आणि डेडली बॉईजचं दर्शन झालं। वन्यजीव प्रेमी कांचन पेटकर आणि पियुष आकरे यांनी कॅमेराबद्ध केलेल्या या दृश्यात एकाच वेळी 4 वाघ बघायला मिळाले। अहमदनगर जिल्हा परिषद स्वराज्य संस्थेच्या शाळेत विद्यार्थ्यांना आहार शिजवून खाऊ घालणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता। त्याची दखल घेत प्रांताधिकारी यांनी बैठक घेऊन चर्चा केली। समस्यांबाबत शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करू असं ठोस आश्वासन दिल्यानंतर बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यात आला। मावळ लोकसभा मतदारसंघाकरता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 33 उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं। यात अपक्ष उमेदवार मारुती कांबळे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी मिळतं-जुळतं तुतारी चिन्ह मिळालंय, तर इतर अपक्ष उमेदवारांना शिवणयंत्र, ऑटो रिक्षा, शिट्टी, ऊस, शेतकरी, किटली, बॅट, शाळेचं दप्तर, जहाज, अंगठी अशी चिन्ह मिळाली आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूज तसंच अँटी सोशल पोस्टवर आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सोशल मीडिया सेलची विशेष नजर असणार आहे। सोशल मीडियावर पोस्ट होणारा प्रत्येक फोटो, मजकूर, व्हिडिओ रेकॉर्डिंगवरही पोलिसांचा वॉच असणार आहे। कुणीही चुकीच्या पोस्ट केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असं पिंपरी चिंचवड पोलिसांनी म्हटलंय। शालेय शिक्षण विभागानं आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये केलेल्या बदलांमुळे त्याकरता असलेल्या मूळ कायद्यालाच बगल दिली जात आहे। खाजगी शाळांमध्ये आणि विशेषतः मुलांना शिक्षणाचा हक्क नाकारला जाणार आहे। त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयाला अखिल भारतीय समाजवादी शिक्षण सभेनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं। मुंबईमधील दुकानं आणि आस्थापनांवर मराठीत ठळक अक्षरात नामफलक लावणं बंधनकारक असून ते लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर 1 मेला मालमत्ता करा इतक्या रकमेचा दंड आकारण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्तांनी दिला होता। या इशाऱ्यानंतर गेल्या 15 दिवसांमध्ये 625 दुकानं आणि आस्थापनांनी मराठी देवनागरी लिपीतील नामफलक लावून नियमाची पूर्तता केल्याचं बघायला मिळालं। पावसाळ्यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामं करण्याकरता कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे। तसंच शुक्रवारी कमी दाबानं पाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी 1 दिवस पुरेल इतका पुरेसा साठा घरात करून ठेवावा पाण्याचा, असं आवाहन पालिकेनं केलंय। मुंबई विमानतळावर पाणीपुरी तब्बल 333 रुपयांना विकली जाते। बाहेर 20 ते 30 रुपयांना मिळणाऱ्या पाणीपुरीकरता विमानतळावर 333 रुपये मोजावे लागतात। प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। विमानतळावरील जागेचं भाडं लक्षात घेता ही किंमत वैध असल्याचा दावा काहींनी केलाय। शालेय शिक्षण विभागानं यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये केलेल्या बदलांमुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे। नोंदणी प्रक्रियेमध्ये मंगळवारी संध्याकाळपर्यंत जेमतेम 60,000 अर्ज दाखल झाले। त्यामुळे शिक्षण विभागानं अर्ज नोंदणीसाठी 10 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे। वाशिम जिल्ह्यात पुढील 3 दिवसांनंतर उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे। सलग 10 दिवस तापमान 41 अंशांच्या वर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतोच आहे। वातावरणातील बदलामुळे तापमानाचा पारा पुन्हा 43 अंशांपर्यंत राहिल्यानं दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके सहन करावे लागतात। मेच्या सुरुवातीला तापमान अधिकच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे।
वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारी नगरपालिकेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे, तर नागरिकांना 10 ते 12 दिवसाआड दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. यवतमाळच्या पुसदमधील पारडी परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने केळी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. जवळपास 500 हेक्टरवरील पीक पावसाने खराब झालंय. अनेक भागात झाडं उन्मळून पडल्याने वाहतूक देखील ठप्प झालेली आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या काही माओवाद्यांची ओळख पटली असून त्यात 1984 पासून गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय भूमिकेत असलेला जहाल माओवादी जोगन्नाचाही समावेश आहे. गडचिरोलीतील अनेक मोठ्या घटनांमध्ये जोगन्नाची सक्रिय भूमिका होती. जोगन्नाच्या मृत्यूने माओवादी संघटनेला मोठा हादरा बसलाय. पत्नीबरोबर मोबाईलवर बोलत असताना आईमध्येच बोलल्याच्या रागातून मुलानं आईची निर्घृण हत्या केली आहे. कोल्हापूरच्या चाळोखे पार्कमध्ये कौटुंबिक वादातून ही घटना घडलेली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. नागपुरातील विद्यापीठ लायब्ररीजवळ बसचा अपघात झालाय. ब्रेकखाली पाण्याची बॉटल आल्यामुळे चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटून बस मेट्रो पुलाला धडकली. या अपघातात बस चालक जखमी झालाय, तर काच फुटल्याने बसचं मोठं नुकसान झालंय. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.